नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील, रिक्षा संघटना. आणि आज आपण पुन्हा भाड्याविषयी हा आपण व्हिडिओ बनवत आहे. आणि MMRTच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय झालेला होता. RTOवाल्यांनी कुठलीही काही प्रक्रिया केली नाही पुढची, आणि धनाना मात्र मीटरचा पावत्या मारणं वगैरे हे प्रकार सगळे चाललेले आहेत. आता ह्या भाड्याचा फायदा कुणाला झाला आहे? त्या रिक्षावाल्यांना तर काहीच फायदा नाही, जनतेलाही काही फायदा नाही. फक्त ह्याचा फायदा हा जो झालेला आहे तो RTO अधिकारी, मीटरवाले आणि स्टील कंपन्या यांच्यासाठी झालेला आहे. 700 रुपये हे शासनानं मीटरवाल्यांच्यासाठी बांधून दिलेले आहेत. म्हणजे ते 700 रुपये प्रत्येक रिक्षाचे, टॅक्सीचे हे जाणार. 300 रुपये ह्यांचा झोल चालतो. गुंडगिरीच्या माध्यमातून पैसे गोळा केले जातात. आणि काही अधिकारी पुन्हा 300 रुपये घेऊन गाडी न घेता दणाना पावत्यावरती सुद्धा शिक्के मारत आहेत. आपण भरपूर तक्रारी केलेल्या आहेत, चौकशी तर होणारच. आणि आज आपण दहिसर RTOमध्ये तर मोठा घोटाळाच आहे ह्या मीटर केसचा. तर पूर्वी आपण एक 2 माहितीच्या अधिकारात, हे बी मी माहितीच्या अधिकारात अर्ज लिहिलेले आहेत. आणि आज मी तिथं डिस्पॅच केलेले आहेत. आज 11 तारीख आहे. तर आम्ही तारीख 2/3/2025 ते 8/3/2025 या कालावधीत रिक्षा टॅक्सीच्या मीटर टेस्टसाठी किती अधिकाऱ्यांची नियुक्त केलेली होती, त्यांचं नाव आणि हुद्दा ही करावा म्हणजे, आणि किती मीटर पास झाली आणि त्या छायांकित प्रती मिळाव्यात, असाही आम्ही ह्या अर्जात, माहिती अधिकार अर्जात हे त्यांना बोरोली RTOला ही माहिती मागितलेली आहे. पूर्वी 2 अर्ज लिहिलेले आहेत, कारण ज्यांनी धनाना पावत्यावरती मारलेले आहेत. आणि हे अधिकारी सस्पेंड होणंसुद्धा फार गरजेचं आहे. आणि हा पुन्हा आपण 11 मार्चला आज आणखीन हा अर्ज दिला आहे. 26/2/2025, 27/2/2025, 28 या तारखेस किती मीटरच्या टेस्ट झाला, नियुक्त केले होते, टेस्टसाठी नियुक्त केले होते, त्यांचे नावं व हुद्दा माहिती मिळावी. उपरोक्त दिनांकास किती रिक्षा टॅक्सीचे मीटर टेस्ट झाले आहेत, त्यांच्या वर्गवारीनुसार आकडेवारी आणि मीटर टेस्ट नोंद वहीच्या नोंदी केलेल्या वाहन क्रमांक, मीटर क्रमांक यांच्या छायांकित प्रती मिळाव्यात. ह्या 3 दिवसाच्या हे त्यांना कायदेशीरच आपण माहिती मागितलेली आहे दहिसर RTOसाठी. ही त्यांना द्यावी लागणार आहे. आणि मग आपण तिसरी बी एक माहिती मागितलेली आहे, तो बी मी तुम्हाला अर्ज दावतो, असं काही नाही. आत्ताच आज डिस्पॅच केलेला आहे. हां, आणि त्यात आम्ही माहिती मागितलेली आहे 22/2/25, 23/2/25, 24/2/25 आणि 25/2/25 ह्या तारखेला किती रिक्षा टॅक्सींच्या मीटर टेस्ट झाल्या आणि उपरोक्त तारखेस मीटर टेस्ट घेतलेल्या वाहनांच्या मीटर नोंद वहीतील नोंदींच्या छायांकित प्रती मिळाव्यात. माहिती हस्ते हवी आहे. म्हणजे ह्यांना ही माहिती कायदेशीरच आपण मागितलेली आहे आणि तिकीट लावून मागितलेली आहे, माहिती अधिकारात मागितलेली आहे. आज 3 अर्ज दिले, पूर्वीचे 1 दिलेले आहेत. आणि ह्याच्यावरून हा डेटा बनेल आणि मग त्याच्यावरून एक स्पष्ट चांगला अहवाल बनेल. आणि त्याच्यातच मग त्या अहवालात सुद्धा म्हटलं जाईल की ह्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करणं हीच काळाची गरज आहे. आज कितीतरी अधिकाऱ्यांच्या त्याच्या पावत्यावरती सह्या आहेत का नाही किंवा काय, हे सुद्धा त्याच्यात सगळा लफडा आहे. तर ह्या मीटरवाढीच्या लफड्यात अधिकारी तर फसतील असते आणि ते फसलेच पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबनासारखी कडक. पण ही भाडं वाढलं, हे बेकायदेशीर भाडं वाढलेलं आहे, न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. आणि ह्याने बेकायदेशीर अंमलबजावणी करून फक्त पैसे छापणे, पैसे कमवणे एवढाच उद्देश ठेवून हे भाडं वाढवले. आता समजा मी स्पष्टच ह्याच्यातनं बोलू शकतो, वसई, विरार वगैरे इकडं मीटरनंच रिक्षा चालत नाही आणि त्यांचे फुकट 1000 रुपये हे भाडं वाढवून झालं. आता तो रिक्षावाला मीटरनं चालतो आहे का? नाही. RTOवाले काय करतात, वाहतूकवाले काय करतात, का मग कारवाई करत नाहीत? म्हणजे जनतेचा काय फायदा झाला? चालतात का ते मीटरनं? ह्याच्यावरती RTOवाले काय करतात? फक्त ह्यांना RTOवाल्यांना पैसे खाणं मार्ग मिळाला की बेकायदेशीर काम करायला नंबर 1चे पटायत असा. आता मुंबईत सुद्धा शेअर रिक्षा किती बनावट आहेत. जिथं शेअर रिक्षाच मंजूर नाहीत तिथं ह्याने 15-15, 20-20 रुपयाने घेतात. का त्या बंद करत नाहीत? ज्यांची मीटर बंद आहेत ते का करत नाहीत? म्हणजे ह्याचा फायदा कुणाला झाला आहे? फक्त 5.5 लाख रिक्षा आणि टॅक्सी असं मिळून जवळजवळ 6 लाख लोकांचे ह्यांना 1000 रुपयाला खड्ड्यात घालायचं होतं आणि मालामाल हे व्हायचं होतं. म्हणून ह्यांनी हा उद्योग केलेला आहे. आता मुंबईतल्या काय मीटरनं रिक्षा चालतात ते तर मुळात नाराजच आहेत.
आणि वसई विरारच्या रिक्षावाल्यांना काय फरकच पडत नाही. ते काय मीटर जरी नसलं काढलेलं असलं तर पासिंगला दिलेले मीटर असले तर 4-4 लोक बसून जातात. मग हवालदारचं काय करतात ते? RTOवाले काय करतात? का रस्त्यावर येत नाहीत? त्यांच्याकडे गाड्या नाहीत का? आता RTOवाल्यांच्याकडं गाड्या आहेत, मनुष्यबळ नाही का? इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आहेत ना, का रस्त्यावर येत नाहीत? का मीटरची चालू करत नाहीत? कारण इथं गुरु लोक आणि RTO यांचं एक मस्तपैकी हे दुकान आहे. हे शासनाचं कार्यालय नसून सर्वसामान्य लोकांना, वाहन मालकांना कसं लुटायचं हे त्यांचं काम असतं. आणि मग एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी 70,000 रुपयेपर्यंत रोजचे घेऊन जातो. प्रत्येक डेस्कला 25,000 ते 40,000पर्यंत जमा होतात. इथं बेकायदेशीर बी कर्मचारी आहेत. प्रत्येक RTO कार्यालयात अर्धा आहेत. म्हणजे 500 कर्मचारी बी ह्यांचे बोगस आहेत. का सरकार कारवाई करत नाही? अहो ते अधिकाऱ्यांना ड्रेस असून फक्त RTOला ड्रेस नाही, पण सर्व इन्स्पेक्टर, सहाय्यक परिवहन अधिकारी, डेपोटी RTO ह्यांना ड्रेस आहेत, पण हे ड्रेससुद्धा घालून बसत नाहीत. म्हणजे हे कारवाईस पात्र आहे. आणि रिक्षा टॅक्सी मीटरचा हा सर्वात मोठा लोचा झालेला आहे. अधिकाऱ्यांनी सुद्धा धनाना पावत्या मारलेल्या आहेत, आज बी मारतात. गुंडांना तिथं उभा केलेला आहे. आणि रिक्षावाला तर काय, त्या RTOमध्ये कोण आहेत? हे गुरु लोक. गुरु लोकांना बोले जाओ लाईन में खड़ा रहो, 300 रुपये उसको दो. आणि काय ह्यांचे नेते तरी करतात, मुख्यमंत्र्याचा फोटो लावतात आणि तिथं दलालीच करत असतात. त्यांचीच माणसं आहेत ती. का कारवाई करत नाहीत? मी एवढंच रिक्षावाल्यांना सांगणार आहे की जर तुम्हाला RTOच्या कामात कोण पैसे मागत असेल किंवा तिथं ट्रॅकवरती पासिंग करताना पैसे मागत असेल, कुठल्याही वाहन मालकांना लक्षात ठेवायचं आहे, किंवा तुमच्या मीटर पासिंगच्या ठिकाणी पैसे मागत असतील तर 100 नंबरला फोन करायचा, पोलिसांना बोलवायचं आणि त्यांना पकडून द्यायचं. आता ती फिटनेस तर द्यायचं RTOच्या समोर झोपड्यात मिळतात. असं काही नाही. 1000 रुपये बिन टेस्ट घेता तुम्ही, 1000 रुपये दिलं की लायसन बी तुमचं पक्क येतं. ही असली अवस्था आहे. आणि बेकायदेशीरपणे हे रिक्षा टॅक्सी भाडं वाढ आहे. आणि हा कुणाचाही त्याच्यात फायदा नाही. फक्त मीटरवाले, RTOवाले, गुरु लोक यांचा सगळा फायदा झालेला आहे. प्रत्येकाला 1000 रुपयाला डुबवलेलं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.